लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी बातमी या ठिकाणी असणार आहे. कारण की ₹1500 जो लाभ आहे ना, हा कोणाला भेटणार आणि कोणावर कारवाई होणार या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथे सर्वात मोठा खुलासा या ठिकाणी केलेला आहे. त्याच्याबद्दलच्या अपडेट या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार. त्यामुळे लाडकी बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहेत. नियमाबाहेर कोणालाही एकही रुपया दिला जाणार नाही आणि पात्र असलेल्या सर्व महिलांना नियमितपणे पैसे मिळत राहतील असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. बघा बघा इथे जे पैसे आहे ना, ते पैसे आता सर्वांना या ठिकाणी भेटणार नाही. कारण की याचा जो फायदा घेतलेला जे पुरुष आहे ना, ते सुद्धा इथे सरकारसमोर आलेले आहे आणि त्यानंतर इथे पळताणी सुद्धा सुरू आहे आणि त्या पळताणीमध्ये ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल, त्यानंतर जर कोणी गैरफायदा जर या योजनेचा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा इथे होणार आहे आणि त्यानंतर त्यांना एकही रुपया इथे भेटणार नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे. राज्यात जवळजवळ 1,65,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलेलं होतं की यामध्ये हे पळताणी सुरू आहे आणि त्या पळताणीमध्ये जवळ-जवळ आता पुन्हा जी आहे ना, ती वाढ झालेली होती. म्हणजे जवळ जे पहिले 60,00,000 लाडक्या बहिणी ते अपात्र इथे करण्यात आलेल्या होत्या जूनच्या हप्त्याबरोबर आणि त्यानंतर आता पुन्हा जे आहे ना, इथे जवळ-जवळ 95,00,000 लाडक्या बहिणी ज्या आहे ना, त्या अपात्र या ठिकाणी झालेल्या आहे. म्हणजे आता जवळ-जवळ 1,65,00,000 इतक्याच महिलांना जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, तो हप्ता या ठिकाणी ते भेटणार आहे. हे सुद्धा तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पळताना आणि ई-के-वाय-सी अनिवार्य. बघा, मुख्यमंत्र्यांनी ते स्पष्टपणे या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की योजनेतून नाव वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणालेले आहे की या संदर्भात याआधी स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत. मात्र रोज त्याच चर्चा घडून आणल्या जात आहेत. योजनेचे निश्चित नियम आणि निकष आहेत. योजना सुरू करताना महिलांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने कठोर तपासणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे नंतर पुनर्तपासणी करण्यात आली आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवण्यात आली. बघा, या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जे आहे ना, हे नियम जे आहे निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे जे पूर्वीचे जे नियम आहे ना, तेच नियम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. कुठल्याही प्रकारचे जे नवीन नियम आहे ना, हे नवीन नियम या ठिकाणी तयार करण्यात आलेले नाही. पूर्वीचेच निकष या ठिकाणी आहे. त्यामुळे योजना सुरू करताना महिलांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने तपासणी करणे इथे शक्य नव्हते. त्यामुळे नंतर जे आहे ना, ते पुनर्तपासणी या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर ई-के-वाय-सी जी प्रक्रिया आहे ती इथे राबवण्यात आलेली आहे. बघा, मी तुम्हाला इथे वारंवार इथे सांगत आलेलो आहे की तुमची के-वाय-सी इथे झाली म्हणजे तुम्हाला इथे लाभ इथे भेटेलच असं नाही. तुमची के-वाय-सी झाल्यानंतर इथे पडताळणी होते आणि ती पडताळणी इथे झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक होतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे किंवा तुम्ही कोणी सरकारी नोकरी आहे की याची पूर्ण पडताळणी होते आणि ती पडताळणी झाल्यानंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात इथे ठरवण्यात येते. त्यामुळे असं समजायचं नाही की आपली के-वाय-सी झाली म्हणजे आता आपल्याला इथून पुढे लाभ भेटेल असं होत नाही. त्यानंतर बघा, अपात्रतेची प्रमुख कारणे आणि कारवाई मुख्यमंत्र्यांनी सर्व जे आहे ना, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यांनी नियमाबाहेर लाभ घेतला आणि वारंवार संधी देऊनही ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना यातून आता वगळण्यात आलेले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तपासणी दरम्यान अनेक लाखो अर्ज महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील असल्याचे निष्पन्न या ठिकाणी झालेले आहे. नियमानुसार त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. योजनेत काही पुरुष लाभार्थ्यांनी अर्ज भरून लाभ घेतल्याचे समोर आलेले असून त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलेले आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरलेले होते. मात्र नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा इथे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ते देण्यात आलेला आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता ही जी योजना आहे ना, ही योजना अधिक कडक इथे झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर इथे अपात्र इथे झाला तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार नाही. हे सुद्धा आता इतकं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर अजून सुद्धा जर तुमच्या याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर ते मिस्टेक लवकरात लवकर सुधारून घ्या. नाहीतर तुमचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद होऊ शकतो. तर अशा प्रकारे सर्व माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. तुम्हाला जुलैचा हप्ता लवकरात लवकर भेटावा का असं वाटतंय का ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.